पद्मशाली समाजाच्या पंचकमिटी ज्ञाती समाज व मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने अहिल्यानगरचे नवनिर्वाचित महापौर ज्योतिताई गाडे व उपमहापौर धनंजय जाधव यांचा सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पंचकमिटीचे माजी अध्यक्ष प्रकाश यनगंदुल होते. सुप्रिया जाधव, पंचकमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोजा, देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, सीए सुनंदा रच्चा, उद्योजक शरद मडूर, गिरीश चिट्टा, आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी, मनपाचे अधिकारी अंबादास साळी, माजी नगरसेविका विना बोजा, स्वाती सिरसूल आदी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना महापौर म्हणाले, आज पद्मशाली समाजाच्या वतीने माझा सन्मान होतो आहे. हा माझा एक उचित सन्मान असून हा समाज प्रामाणिक व कष्टाळू असल्याचे मी ऐकले होते, परंतु आज मी स्वतः अनुभवलेले आहे. या समाजातील महिलांना रोजगार मिळवण्यासाठी मी नक्कीच पालिकेच्या मार्फत प्रयत्न करून रोजगार उपलब्ध करून देईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरासर यांनी केले. स्वागत राजू गाली यांनी केले तर आभार अमित बुरा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विनोद बोग्गा, तिरमलेश पासकंटी, पुरुषोत्तम बुरा, प्रणित अनमल, पुरुषोत्तम सब्बन, रितेश अनमल आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मनोज यनगंदुल, देवीदास बिजा, शंकर बत्तीन, रवी दंडी, अतुल रच्चा व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. त्या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित माजी नगरसेवक प्रकाशजी साहेब आणि या माजी नगरसेविका सुप्रियाताई जाधव असतील, तसेच श्रीनिवास बोजा सर असतील किंवा माजी नगरसेविका विनाताई बोजा असतील, सीए रच्चा मॅडम असतील व इतर सर्वच उपस्थित मान्यवर. आज या ठिकाणी पाहिलं तर सरांनी या ठिकाणी सांगितलं, पद्मशाली समाज म्हणजे फक्त सुरुवातीला ते फक्त बिड्या बनवायचं काम ते करायचे, पण आज या ठिकाणी येऊन आज कुठंतरी इंजिनियर, डॉक्टर से आपल्या रच्चा मॅडम असतील का, त्यांना आज खजिनदारपदी त्यांची निवड झाली. विनाताई बोजा असतील, त्या नगरसेवक पद त्यांनी भूषवले. तर आज कुठंतरी बीडी कामगार सोडून हा समाज पुढे जात आहे. आणि सरांनी या ठिकाणी सांगितलं पंचकमिटी, म्हणजे ते नावाप्रमाणेच त्यांनी इथे समाजाला जपले का. पंचकमिटी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली, म्हणजे कुणी डॉक्टर आहे तर कुणी इंजिनियर, कुणी राजकारणात आहे, कुणी सीए आहे, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींची ही कमिटी आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं का संग्राम भाई यांच्या माध्यमातून त्यांना 100 महिलांना उद्योग रोजगार उपलब्ध करून भाईयांच्या माध्यमातून हा होणारच आहे. तर मी त्यांनी सांगितले की भाईयांनी सांगितलं 1000 महिलांना रोजगार ते उपलब्ध करून देतील. तर मी सांगते का आत्ताच मॅडमनी माझी जास्त स्तुती केली. तर अशा त्या सीए मॅडम आहेत, तर मी त्यांचा नंबर या निश्चितच आम्हाला कळवा. तर मी त्यांनी जे बोलले त्याला आणखी पुढे जाऊन सांगतो. अमोलजी, पद्मशाली समाजाबरोबर आमचं नातं गेल्या 70 ते 75 वर्षाचं असू शकतं किमान. तर माझे आजोबा, त्यानंतर माझी आजी, त्यानंतर माझे वडील, यांचं नातं गेल्या 70-75 वर्षाचं आहे. आणि आपण जर आयडिया म्हटलं तर फक्त नगरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आयडिया देऊ शकतात इतकी मंडळी या आता सभागृहात बसलेली. मी जर यांचे एक आयडिया जर तुम्हाला सांगितल्या तर खरं म्हणजे महाराष्ट्राचं बजेट बी अमित सर त्याला कमी पडेल. परंतु एक कौतुकाची गोष्ट आहे, एक म्हणजे कायम अभिमान वाटतो. मी माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना कायम कौतुक करतो की प्रत्येकामध्ये कुठंतरी काहीतरी समाजासाठी म्हणजे फक्त समाजासाठी नाही, आपल्या शहरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या लोकांसाठी कायम काहीतरी करायची धडपड या मंडळींमध्ये असते. मग तो छोटा कार्यकर्ता असू, तो समाजाचा पदाधिकारी असू, तो शिक्षक असू, बुरा सरांसारखे आमचे मार्गदर्शक आहेत, कुठल्याही क्षेत्रात असो. आपण जर पाहिलं तर आमच्या कापड बाजारामध्ये जर सगळ्यात अमोलजी आपण उद्योजक आहात, मी उद्योजक आहे. आपण गल्ल्यावर कोणाला बसवतो?
तुम्ही कापड बाजारात कुठल्याही म्हणजे व्यापाऱ्याचं जर इथं पाहिलं तर मोठ्यात मोठा बिझनेस जर कोण पाहत असेल तर ते आपल्या समाजाचे लोक त्या ठिकाणी कायम असतात. ही खरं म्हणजे अभिमानाची गोष्ट बनू शकते. कायमच काहीतरी वेगळ्या आयडिया घेऊन आपण येत असतात. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही नाना असतील, बंडूभाऊ असतील, आम्ही नागपूरला गेलो आणि काही मंडळी होते, अमित सर होते, आम्ही नागपूरला विखे पाटील साहेबांना भेटायला गेलो. त्यावेळेस विषय असा होता की शिर्डीला जे भाविक येतात दक्षिणेमधून असतील किंवा भारत देशातून असतील तर तिथं जागा घेऊन एक मोठं सुंदर असं पद्मशाली भवन भक्त निवास बांधण्यासाठी खरं म्हणजे ते आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो होतं. आम्ही गेल्यानंतर पालकमंत्री साहेबांनी एवढं विचारलं की एवढंच कामासाठी आलं. म्हणलं हो साहेब, ते लोक खूप मागे लागले होते. अरे आपण ते मी नागपूरहून इकडं आल्यानंतर पाहिलं असतं. मिळलं नाही साहेब, ते खूप गरजेचं आहे. पहिले ते म्हटले शिर्डीमध्ये जागा खूप महाग आहे, जागा मिळणार नाही. मग आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की साधारणतः 4 ते 5 किलोमीटरच्या रेंजमध्ये जरी जागा मिळाली तरी आम्ही त्या ठिकाणी ते भवन करू. तर अशा पद्धतीनं कायमच चांगल्या लोकांना पुढं नेणारा समाज, चांगल्या लोकांच्या पाठीमागं उभा राहणारा समाज म्हणून आज पद्मशाली समाजाची एक ओळख निर्माण झालेली आहे. आणि ती आपल्या शहरात नसून राज्यामध्ये ओळख निर्माण झाली. आणि मी खरं म्हणजे आनंदाने सांगू इच्छितो की मला म्हणजे माझे वडील असतील, मी आज आमच्या कुटुंबावर कायमच आपलं सर्वांचं प्रेम राहिलं होतं. राहिला प्रश्न यावेळी जो प्रभाग थोडा इकडं तिकडं झाला तर त्याचे कारणही आता मी भाषणात नाही सांगू शकत, परंतु आपल्याच एका समाज बांधवाला पुढं घेऊन जाण्यासाठी ती जागा मला वरिष्ठांनी सोडायला लावली होती. अशा अनेक गोष्टी आहेत. राजकीय व्यासपीठ नसून हे सामाजिक व्यासपीठ आहे. आमच्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. आत्ताच आमच्या रक्षाताईंना त्या दिवशी त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांना महापालिकेचा महिला दिनानिमित्त महापौर मॅडमच्या हस्तेच त्यांना CNना पुरस्कार मिळाला. मी जास्त वेळ घेणार नाही. आता मला मी बरेच भाषणं करायचे होते, परंतु आता भूक लागल्यामुळं काय बोलणार नाही. त्यात पुरुषोत्तमला राहावं नाही. पहिले बाहेरून मला सांगितलं, अरे बहिणीला भारी बोलल्या तुमच्यापेक्षा. निम्म मला जे बोलायचं होतं मी जाऊन द्या, लय भारी बोलले तर चांगले बाबा, मी काय जास्त बोलणार नाही. चला, आनंदाची गोष्ट आहे की मला जरी कार्यक्रमाला उशिरा होत असला तरी तोपर्यंत बॅटिंग करायला कोणतरी घरामध्ये तयार झालेलं आहे. आणि आपलं जसं कायम आमच्यावर कुटुंबावर प्रेम असतं तसंच आमच्यावर इथून पुढे सुद्धा राहून द्या. विविध प्रश्न असतील, आपण एकत्र काम करू. आपल्या माध्यमातून कायमच मला वेगळं काहीतरी करण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते. सुदैवानं राज्याचे जलसंधारण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब असतील, या शहराचे आमदार संग्रामभाई जगताप साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, एक मोठी ताकद आपल्या सर्वांच्या पाठीमागं आहे. आणि निश्चितच 68 पैकी 52 नगरसेवक यावर्षी त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळींनी मिळवलेला आहे. आणि एक उच्च शिक्षित असे महापौर आणि उच्च शिक्षित असा ओरिजिनल शिकलेला तो खाण्यात राहून सुद्धा असा उपमहापौर, तो खाण्यात चांगला नाही तो खाण्यात राहून शिकलो एक उपमहापौर आपल्या समोर उभा आहे. ते त्या दोघांच्या कष्टामुळं आहे. आता शिक्षणाचा विषय निघाला म्हणून 2च मिनिटात एक किस्सा सांगतो. आणि म्हणतो की कुठल्याही डॉक्टरकडे गेलो ना की त्याचं एक स्मित हास्य असतं की त्याच्यानेच 50% रोग माणूस बरा होतो. तसं आमचं धनुभाऊचं आहे. कधीही बघा तुम्ही, कधीही बघा, नेहमी म्हणजे $1 मिलियन स्माईल म्हणतो ना आपण, तसं ते नेहमी हसतमुख असतात. भले त्यांच्याकडं कामाचा व्याप भरपूर आहे, पण कधी त्यांच्या समोर सुद्धा हसण्यासाठी आणि त्यांचं जो काम हसण्यामागे ते कारण आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. आज जरी डब्बा उशिरा आता रोज त्याला वेळ नाही, तुम्ही यायच्या आधी धनुभाऊ आम्ही ते सांगितलं की तेच घरचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट. तर अतिशय शॉर्ट नोटीसवर आपल्या अहिल्यानगर पद्मशाली समाजातर्फे जे आपण सत्कार सोहळा, सन्मान सोहळा आयोजित केला आहे, दोघांनी म्हणजे ज्योतिताई गाडे महापौर असतील आणि
धनुभाऊ असतील, या दोघांनी अतिशय शॉर्ट नोटीस असताना सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन ते इथं उपस्थित राहिले आणि आपला जो सन्मान आहे तो स्वीकारला. आणि तसंच खूप कमी वेळात प्रत्येकाला कम्युनिकेशन जाऊन सुद्धा प्रत्येकजण आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि बंधू भगिनी इथं उपस्थित राहिले. या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, अंतःकरणापासून आभार मानतो. आणि जसं महापौर आणि उपमहापौर या दोघांनी सांगितलं, अहिल्यानगर पद्मशाली समाजातर्फे आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ ज्योतिताई गाडे तसेच उपमहापौर धनंजय जाधव यांचा सन्मान सोहळाचं नियोजन आपण आज या ठिकाणी केलेलं असून या ठिकाणी आपण समाजातील फक्त काही उद्योजक व काही अधिकारी वर्ग अशाच लोकांना आपण आज या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. कारण की समाजाला सर्व घटकांना जर बोलवायचं असेल तर ही जागा पुरणार नाही. आणि आमचा एक उद्देश असा होता की बुवा आपण थोड्या लोकांमध्ये आपण हा सन्मान ठेवू. आणि ज्या लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे त्यांच्याकडून पण आम्हाला काही अपेक्षा आहेत की पंच कमिटी व देवस्थान या दोन्ही ट्रस्टच्या वतीनं नगर शहरामध्ये काम करत असताना तर आज जे मार्कंडे मंदिराचं बांधकाम चालू आहे, पंच कमिटीच्या वतीनं गेल्या वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम या अहिल्यानगरमध्ये घेतलेले आहेत. त्यापैकी सांगायचं म्हणजे भूमिपूजनाचा जो मार्कंडे मंदिराचा जो कार्यक्रम होता तो 3 दिवस आपण त्या ठिकाणी घेतला. आणि विशेष म्हणजे संत महामुनींच्या हस्ते आपण तो कार्यक्रम घेतला. आणि त्याचाच आपल्याला एक प्रगती म्हणजे की आज त्या ठिकाणी बांधकाम सुरू होऊन पहिला स्लॅब त्या ठिकाणी झालेला आहे. पंच कमिटीच्या वतीनं आपण मागील 2-3 महिन्यापूर्वी समाजातील जे विधिज्ञ आहेत, जे वकील लोक आहेत, त्या सर्व वकिलांना आपण एकत्र करून समाजातील खालच्या घटकापर्यंत त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपण मोफत सल्ला केंद्र धनुभाऊंच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं आपण सिद्धिबागेच्या इथं एका हॉलमध्ये आपण ते सुरू केलं आहे. तर आज या ठिकाणी महापौर आहेत, धनंजय भाऊ येतीलच. मला त्यांना सांगायचं आहे की बुवा आम्ही जो हॉल घेऊन त्या ठिकाणी जे काम सुरू केलं आहे तर आम्हाला ते हॉल जर आम्हाला वापरण्यासाठी पंच कमिटीला कायदेशीर जर दिलं तर आज पद्मशाली समाजाच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला आहे. सन्माननीय व्यासपीठावर असलेल्या ज्योतिताई गाडे, प्रकाश काका, मला त्यांचं नाव पूर्ण माहीत नाही, उपस्थित सर्व मान्यवर, तुम्ही सर्वांनी एवढा मोठा सन्मान ठेवला ते खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण पद्मशाली समाज हा आमच्या जाधव कुटुंबियांचा अगदी जिव्हाळ्याचा संबंध आहे. म्हणजे अगदी घरातले लोक आहेत पद्मशाली, म्हणजे असं वेगळं काही नाही. माझ्या सासऱ्यांपासून तुम्हाला सर्वांना माहीत असेल कृष्णाभाऊपासून हे चालत आलेली परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे असं वाटतं की घरातल्या लोकांनी आपला खूप मोठा सन्मान केला आहे. यातले मला म्हणजे बरेचसे नावं माहीत नाही, पण आमचे बंडू भाऊ झाले, पुरुषोत्तम भाऊ झाले, हे नेहमीच पाठीशी असतात. बाकी आणखी आमचे बच्चा भाऊ आहेत, बरेचसे लोक आहेत, त्यांची नावं मला माहीत नाही, साहेबांना माहीत असतील. सर्वजण अगदी मनापासून सहकार्य करत असतात. आणि खरं सांगू का, मी लग्न होऊन जेव्हा नगरमध्ये आले तेव्हा सुरुवातीला सासऱ्यांकडे लोक यायचे घरात, तर ते बोलायचे, म्हटले ही कुठली भाषा आहे, मला याबद्दल हे माहीतच नव्हतं. पद्मशाली समाज आमच्या गावाकडे कुणी नाही आहे. सुरुवातीला म्हटले हे बोलतात काय नेमकं. मग मी एक दिवशी त्यांना विचारलं की बाप्पा तुम्ही हे काय बोलता, मग आम्हाला काही कळत नाही काय आहे हे नेमकं. मग त्यांनी मला सांगितलं, मग त्यांनी काही थोडे शब्द शिकवले. मग ते ऐकून खूप बोलता येत नाही, पण किमान बोललेलं तरी कळतं. आणि आमची मुलं तर कधी लहानाचे मोठे झाले गल्लीत, त्याच्यामुळे ते बोलतात एकदम छान. आणि पद्मशाली समाजाबद्दल एक आता अभिमानास्पद गोष्ट आहे. पहिले सुरुवातीला समाजात महिला म्हणजे फक्त बीडी कामगार महिला एवढंच माहीत होतं, पण आज ताईंचं CA करून त्यांची निवड झाली आहे.
कुणी संगीत विशारद केलं आहे, आणखी आमच्या विनाताई नगरसेविका होऊन गेल्या आहेत. तर म्हणजे अजूनही बाकीच्या कुणी मोठ्या पदावर असतील मला माहीत नाही, पण खूप छान वाटलं आज. धन्यवाद.